नमस्कार, मी उमेश कुमावत. TV9 मराठीत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे. शिंदे साहेब, आपलं TV9 मराठीत स्वागत आहे. शिंदे साहेब, एवढ्या प्रचार सभा तुम्ही आता करतायत, आम्ही बघतोय, आणि तुम्ही प्रत्येक प्रचार सभेत एक बोलता की जेलमध्ये टाकणार, मला जेलमध्ये टाकणार आणि मी घाबरत नाही. म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे? कोण जेलमध्ये टाकणार तुम्हाला? उद्धवजी स्वतः बोलले ना 2-4 दिवसापूर्वी. आम्ही याची गेल्या आठवड्यात म्हणाले की या सर्व योजनांची चौकशी करणार, जे दोषी आहेत त्यांना जेलमध्ये टाकणार. काल का परवा बोलले 10 दिवस थांबा, तुम्हाला जेलमध्ये टाकतो. आता जेलमध्ये काय, मी तर आंदोलनातला कार्यकर्ता आहे, मी संघर्षातून इथपर्यंत आलो आहे. आणि जर माझ्या लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या भावांना, लाडक्या शेतकऱ्यांना, मुलींचं जे उच्च शिक्षण, डॉक्टर, इंजिनियर, वकील बनायचं आहे, यांच्यासाठी योजना केली, वयोश्री योजना केली, या सर्व योजना चौकशी करून ते गरिबांना आम्ही मदत केली. याच्यासाठी जरी कोण जेलमध्ये टाकण्याची भाषा करत असेल तर मी कशाला घाबरेन? त्यामुळे म्हणजे या लेवलला जाणं म्हणजे एक प्रकारचं ते बिथरलेले आहेत, त्यांच्याकडे आता कुठले मुद्दे नाहीत. तुम्ही लाडकी बहीणविषयी बोलता की लाडकी बहीणची चौकशी? सगळ्या ज्या योजना आम्ही आता केल्या, लाडकी बहीण आहे, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची योजना आहे, मुलीचं उच्च शिक्षण आहे, लेक लाडकी लखपती आहे, वयोश्री योजना आहे, सगळ्या योजना, जेवढ्या योजना केल्यात 11, त्या योजनांची चौकशी करणार. ज्या सर्व घटकांना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केला, तुम्ही दिला नाही, आम्ही दिला आहे, ती पोटदुखी का? मग त्याची चौकशी करून त्याच्यामध्ये जेलमध्ये टाकणार. चांगलं आहे, जनता ठरवेल. पण तुम्हाला असं वाटत नाही की आता तुमची सगळी भिस्त जी दिसते ती लाडकी बहीणवर दिसते? पण मी एक सांगतो, त्यांना तो मौका मिळणार नाही, त्यांना ती संधी मिळणार नाही. कारण जनतेने ठरवलं आहे, त्यांचे सत्तेचे दरवाजे बंद केलेले आहेत. कारण 2.5 वर्ष घरात बसलेल्या, 2.5 वर्ष स्टे दिलेल्या, 2.5 वर्ष कामं बंद केलेल्या, अँटी डेव्हलपमेंट विजन असलेल्या, विकासाचे विरोधक असलेल्या लोकांना मतदान लोक करतील का रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या लोकांना मतदान करतील, असं का घरी बसलेल्या लोकांना करतील? त्यामुळे मी महाराष्ट्र फिरतोय, महाराष्ट्रात बघतोय, लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, ज्यांना आज योजनांचा फायदा हे होतं आहे, का नाही द्यायचं त्यांना? मग त्यांनी ठरवलेलं आहे की महायुतीचं सरकार पुन्हा या राज्याला पाहिजे.